येत नाही यांना. तर हे माझ्या घराबद्दल कसं वाटतंय, काय सांगा तुम्ही. कशाबद्दल? माझ्या घराबद्दल कस म्हणजे इंटिरियर वगैरे कसं आहे. एकदम चांगलं बनवलंय मला तू इंटिरियर. पैसे जामच खर्च केले तुझ्या आजोबांनी. आता मी आईला विचारतो, म्हणजे आजीला, आपल्या घराबद्दल कसं वाटतं. आपलं घर खूप सुंदर आहे. अजून 3 BHK, वरांडा मोठा आहे, देवरूम काढलेला आहे, मस्त घर आहे, बेस्ट. ठीक आहे. आता मी तुम्हाला सगळं घर दाखवतो. तर हे माझा खूप मोठा हॉल. आता हे मला एक अँगल मध्ये येणार नाही. हे खूप मोठा हॉल आहे. सगळ्यात पहिले जाऊया माझ्या बेडरूम मध्ये. हा आहे सगळ्यात पहिला माझा बेडरूम. तर हे बघा, हे कपाट, आम्ही, हे बघा माझा रूम. आता जाऊया माझ्या काकांच्या रूम मध्ये. तर आहे माझ्या घरातला दुसरा रूम. हे बघा, हा पण एक मोठा आहे. खूप मोठा आहे हा रूम. त्यात मोठा बेड आहे, कप, आणि सिलिंग लाईट पण आहे. हे तुम्हाला दाखवायचे विसरलं मी. हे बघा घरातलं सिलिंग लाईट, हे बघू शकता तुम्ही. आता आपण जाऊया साईडच्या रूम मध्ये. तिथं पण बघू शकता, तिथं पण सिलिंग लाईट आहे, सिलिंग फॅन and many things. हॉल मध्ये पण सिलिंग आहे. हे हॉल मधलं सिलिंग बघा. लाईट लावतो. ही जी लाईट आहे, हिला आपण 3 प्रकार चालू शकतो. पहिला आहे व्हाईट, नंतर आहे ब्ल्यू, नंतर आहे ब्ल्यू अँड व्हाईट. ह्या सगळ्या प्रकारे आपण चालू शकतो. आता आपण जाऊया तिसऱ्या बेडरूम मध्ये. आता जाऊया आपण तिसऱ्या बेडरूम मध्ये. हे आपलं तिसरं बेडरूम. हे आपलं रूम आहे आजी आजोबांचा. आणि तिथं पण सोबतच सिलिंग लाईट आणि फॅन आहे. हे बघू शकता तुम्ही या प्रकारे. अजून आपण आलो आता देवघरात. हे बघा माझं देवघर. ठीक आहे. आणि इथं पण असं सिलिंग लाईट आहे, हे बघू शकता वरती. ठीक आहे. अजून हे देवघर, गणपती बाप्पा, अशा प्रकारे हे सगळं आहे. आता आपण जाऊया या मधल्या पॅसेज मध्ये. हे मधलं पॅसेज, आणि इथं पण सिलिंग लाईट. हे आपलं सिलिंग इथलं पॅसेज मधलं. आता आपण जातोय मॉडर्न किचन. तर हे बघू शकता, तिथं मांडणी वगैरे आम्ही हे या प्रकारे केलेली आहे, भांडी वगैरे ठेवायला. अजून इथं सिलिंग लाईट आहे, बघू शकता सिलिंग. आणि हे ह्या प्रकारे हे स्टँड वगैरे पण आहे, ड्रावर, ट्रॉली, हे बघू शकता. खूप सारे ट्रॉली आहेत तिथं. खालचं पण आहे बिग ट्रॉली. हे ग्लासांचं आहे. भरपूर या सगळ्या ट्रॉली आहेत. आणि हे जे आहे मसाल्यांचे, आणि हे सिलेंडरचे. आणि हे माझी मम्मी आहे. तर हिला विचारे आपलं घर कसं आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. ठीक आहे, ठीक आहे. हे माझे पप्पा. हा, मस्त, छान, खूप. मी कुत्र्याला जेवायला देतोय. ठीक आहे. इथं पण एक फॅन आहे. मॉडर्न किचन आहे गाईज, फॅन तर असणार. आता आपण जाऊया वॉशरूम. दिस इज कॉल्ड वॉशरूम एरिया. दिस इज कमोड English.
लाईट नव्हती आपल्याला. आता होऊया परत एकदा. सॉरी गाईज, लाईट नव्हती लावली मी. आता बरोबर आहे, ठीक आहे. अजून इंग्लिश हे पण आहे, या बाथरूम पण या इंग्लिश टॉयलेट अँड बेसिंग पण आहे आणि ही पण आहे. तर आपण आता हे आपलं गॅरेज. आपण आले आता गॅरेज मध्ये. इथं 4 व्हीलर, 2 ते 3 4 व्हीलर इथं ऍट अ टाइम उभे राहू शकतात. मेनली एक आमची अजून एक गाडी यायची आहे Ertiga, आणि त्यामाग पण लागू शकते. आणि पाऊस पडतो. आणि आमचं पिडबुल, दिस इज कॉल्ड पिडबुल. हे बघू शकता. आता मी चप्पल नाही घातली त्यामुळे नाही. आता मी दाखवतो आमचा वरांडा. आता जाऊया आपण वरांडा. तर हे आपण बघू शकतो वरांडा आपला. इथून ते इथपर्यंत आपला वरांडा आहे. जरा अंधार आहे, लाईट नाही जरा बाहेरची वगैरे, पाऊस पडते म्हणून. आता हे संपूर्ण आहे. आता मी आतापर्यंत जे दाखवलंय हे माझं संपूर्ण सगळं घर आहे, ठीक आहे. आता अशा प्रकारे आपण ह्या ब्लॉगला एंड करूया. भेटूया परत पुढच्या वेळेस. बाय.